चॅप्टर पाहणार आहोत आपण नंबर सिरीजचं. नंबर सिरीज बद्दल आपण आता मी थोडंसं पहिले बेसिक घेतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल की नंबर सिरीजला नेमकं बेसिक कशाची गरज असते. नंबर सिरीजचं जर पाहिलं याला अंक मालिका म्हणतात. आपण जे सुरुवातीला पाहिलं त्याला अक्षर मालिका म्हणतात आणि आता जर आपण पाहणार आहोत त्याला काय म्हणतात, अंक मालिका. नाव टाकून घ्या नंबर सिरीज. काय म्हटलं आता याला, अंक मालिका. ओके, अंक मालिका. आता अंक मालिकेमध्ये नेमकं काय, अंक मालिकेमध्ये जर आपण पाहिली गोष्ट, ओके, सो याच्यात तुम्हाला नंबर्सची एक महत्वाची गोष्ट असते, वर्ग पाठ पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट पाठ पाहिजे तुमची घन, आणि तिसरी गोष्ट असते आपले पाडे पाठ पाहिजे. ओके, पाडे. ह्या ज्या तीन गोष्टी जर तुमच्या पाठ राहिल्या तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतात. हे सर्व याच्यावर डिपेंड आहेत. मग आता याला कसं टॅकल करायचं, याच्यावर क्वेश्चन किती विचारले गेलेत सर्व आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ठीक आहे, पाहताना मी एक PDF आहे माझ्याकडे त्याची नंबर सिरीजची, तीच आपण ओपन करू आणि तीच आपण पाहू, त्याचीच प्रॅक्टिस करून घेऊ आपण बेस्ट वेने. ठीक आहे, 3, 5, 7, 11, पुढचं काय येईल 13, पुढचा काय आला मग 17. ओके, सो डन आहे. सो थर्ड ऑप्शन आलं. क्लिअर आहे. हे आपल्या म्हणजे आपल्याला नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या आणि ज्या काही आपल्या मूळ संख्या असतात त्या पद्धतीने आपल्याला जर माहित पडलं तर आपण क्वेश्चनला टॅकल करू शकतो. म्हणजे व्हरायटी ऑफ क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करणार आहोत इथं. ठीक आहे, चलो डन. आगे बढ़ते सेकंड क्वेश्चन की तरफ. सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या समोर बघा. 4, 9, 25, 49, 121. 4, 9, 25, 49 आणि 121. 4, 9, 25. हा 2चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग, 11चा वर्ग. हे सर्व जर पाहिलं तुम्ही 2, 3, 5, 7, 11 हे काय आपले प्राईम नंबर्स आहेत. प्राईम नंबरचं मग आता 11 नंतर कुठला येईल 13. 13चा वर्ग काय आपला 169. आय होप समजलं सर्वांना. 169 अशा पद्धतीने याला आपण टॅकल करू शकतो. ओके, पुढचा क्वेश्चन आपण पाहू आता. 8, 10, 12, 14, 16, 18. तिसरा क्वेश्चन, त्याचं तिसऱ्याचं क्वेश्चनचं आन्सर काय आलं आपलं 8, 10, 12, 14, 16, 18. नेक्स्ट चौथा क्वेश्चन 11, 13, 15, 17, 19. पुढचं काय येईल बोला. चला, चौथा क्वेश्चन झाला आपला 21. ओके, पाचवा क्वेश्चनचा आन्सर द्या. 4, 7, 10, 13. सो आन्सर राहणार 16. क्लिअर आहे. म्हणजे कितीचा गॅप आहे 3, 3, 3, 3, 3. बेसिक चालू आहे. ॲडव्हान्स क्वेश्चन याचे बाकी आहेत, खूप भारी क्वेश्चन आहेत पुढे. यस, प्रॅक्टिस, कारण की सुरुवात बेसिक पासून करावं लागतं. ॲडव्हान्स घेतलं कोमात जाणार तुम्ही. ठीक आहे, चलो 6 नंबरचा बघा. आणि हा मिक्स क्वेश्चन आहे. पहिले सांगून देतो, मिक्स क्वेश्चन म्हणता याला. जसं 6, 9, 12, 15 म्हणजे यांच्यात गॅप कितीचा आहे 3, 3, 3चा. इकडे बघा 7, 9, 11 आणि काय 13 म्हणजे इथं काय येईल 11. आता 7 आणि 8 नंबरचा क्वेश्चन बघा. 7, 8, 9 पाहू आपण आता. 7, 8, 9. 4 दून 8, 8 दून 16, 16 दून 32, 32 दून 64, दून 128. इकडे 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108, 108 त्रिक म्हणून काय पाठ पाहिजे पाडे. ओके, हा क्वेश्चनचं झालं 7चा आन्सर. आता 8चा आन्सर द्या. चला, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 108, 108 त्रिक किती मग 324. क्लिअर आहे. चला, पुढचा क्वेश्चन फटाफट होतात का नंबर सिरीजचे क्वेश्चन. पण मी तुम्हाला आता बेसिक कडून ॲडव्हान्स कडे घेऊन जाणार आहे. हा क्वेश्चन बघा. 5040, 720, 120, 24 क्वेश्चन मार्क. आता बघा थोडे याच्यात पण पाडेपाठ पाहिजे, येऊन जातील. ज्याचा 24चा पाडापाठ असेल त्याला आन्सर येऊन जाईल. ओके, बघा 120 हा कोणाच्या पाड्यात येतो 24च्या. बघा मग कसं 12 72 इंटू 6, 24 गुणिला 5 किती झाले तुमचे 120 आणि 720 गुणिला 7 किती झाले तुमचे 5040. हे झालं इथपर्यंत. आता जर इथं 7 आहे, इथं 6, इथं 5 आहे, तर इथं किती येईल 4 येईल. बरोबर, इथं किती येईल तुमचे 3 येईल. इथं किती आला तुमचा 2. 1, 2, 2, 2 6, 7 चोक 24. क्लिअर आहे. म्हणजे इथं काय येणार आहे आपला मित्रांनो 6. 9 नंबर ऑल्सो. ओके, 10 नंबर. चला 10 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 2 पंचे 10, 10 चोक 40, 40 त्रिक 120, 120 बघा दून 240 आणि 240 1 240. किती भारी होतं बघा. इंटू 1, इंटू 2, इंटू 3, इंटू 4, इंटू 5. ज्याला समजलं असेल त्याला समजलं असेल. म्हणून आन्सर काय येईल 240. खूप सोपं होतं. बाकीचे विचारतील सर 240 ऑलरेडी अजून 240 कसं काय येईल. पण मित्रांनो ते बघा इंटू रिलेशन आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके, डन. चला, पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी. 11 नंबरच्या क्वेश्चनला पोहोचलो आपण. फटाफट अर्धा तास आहे, अर्धा तासात फुल प्रॅक्टिस होऊन जाईल आपली या चॅप्टरची. आज हे 2 चॅप्टर आपण टार्गेट करू मित्रांनो. क्लिअर आहे ना.
डन. फुल टू प्रॅक्टिस. आयोगाच्या क्वेश्चनकडे जायचे आपल्याला. 1 9 25 49. आता 1 म्हणजे एकाचा, 9 म्हणजे 3चा वर्ग, 25 म्हणजे 5चा वर्ग, 49 म्हणजे 7चा वर्ग, 121 म्हणजे कितीचा 11चा वर्ग. मग मध्ये गॅप कितीचा आहे 9चा. 9चा वर्ग किती 81. ओके डन. चलो नेक्स्ट. 48 इज द राईट आन्सर. कसं ते पाहू आपण आता. हा जो 35 आहे ऍक्च्युली 6चा वर्ग -1, 63, 8चा वर्ग -1, 80, 9चा वर्ग -1 आणि 99, 10चा वर्ग -1. अशा पद्धतीने हे सर्व दिले होते. मग असाच येईल आपला इथं काय येईल 7चा वर्ग -1, 49 -1 किती मग 48. क्लिअर सर्वांना. डन. खूप खूप सोपं आहे. याच्यासाठी काय पाठ पाहिलं माहिती आहे का तुम्हाला. याच्यासाठी घन पाठ पाहिजे. ज्याचे घन पाठ त्याला क्वेश्चनचा आन्सर येईल. म्हणून कायम सांगितलंय स्क्वेअर क्यूब टेबल पाठ करा. ओके सर्वांनी. जे पण कंबाईनच्या ऑनलाईन बॅचला स्टुडंट जॉईन झाले आहेत सर्वांनी स्क्वेअर क्यूबवर फोकस करा. स्क्वेअर क्यूब टेबल जर तुमचे पाठ असतील तर हे सर्व रिझनिंग कॉमन होऊन जाईल तुमच्यासाठी आणि मॅथ पण कॉमन होऊन जाईल मित्रांनो. क्लिअर. चला सॉल्व करू आपण आता क्वेश्चन. लक्ष द्या सर्वांनी. 130 म्हणजेच काय 5चा घन 125 प्लस 5 म्हणजेच काय झाला तुमचा 130. इकडे हा जो आहे 350 हा कशाचा माहिती तुम्हाला 7चा घन 343 मायनस प्लस 7 किती झाले मग 350. ओके 8चा घन किती असतो आपला 512 प्लस 8 किती झाले 520. म्हणजे याच्याने काय लक्षात आलं 5 7 8 मग मध्ये किती जाईल 6चा. आता 6चा घन काय असतो सांगायची गरज नाही. कोण सांगेल 6चा घन किती असतो 216 प्लस 6 222. सो युअर आन्सर विल बी द 222. क्लिअर आहे. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन. आता जे काही क्वेश्चन आहेत ते लयबद्ध मालिकेचे आहेत. जसं आपण अल्फाबेट सिरीजमध्ये लयबद्ध मालिका पाहिली तिथं पण असे एक क्वेश्चन आहेत तेच आहेत. मोजून घ्या पहिले अल्फाबेट्स मोजून घ्या म्हणजे आन्सर लवकर येईल. मोजून घ्या अल्फाबेट नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ओके 19 पण आपण 18 तरी बनवू. ठीक आहे. आता 18 म्हणजेच ऑब्व्हियसली ते तुमचे सायंत्रिक 18 होऊन जातील. 6चे ग्रुप बनवून बघू. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. ठीक आहे. नंतर 1 2 3 4 5 6 आपण पाहू याला. ओके मॅच होतंय का किंवा मग 3चे आपण काय करू शकतो 3चे पण बनवू शकतो. ठीक आहे. तर बघा याच्यात जर तुम्ही पाहणार 0 1 0 0 1 याच्यात सुरुवातीला काय येईल ते आपल्याला हे नाही. मग आता ऑप्शननुसार जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये 0 1 1 0 0 1 याच्यात पुन्हा 1 0 0 1 1 0 म्हणजे एक डिजिट कुठे ना कुठे काय होतोय तुमचा कमी जास्त होतोय. वर्ड्स मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आहेत ना. ओके कितीचे किती बनवले तुम्ही 6चे बनवले का 4चे ग्रुप बनवले 6चेच बनवले ना 1 2 3. इथं जर आपण प्रत्येक ऑप्शन बी पाहिले त्याच्यातनं बी लक्षात येऊन जाईल तुम्हाला 0 1 1 0 0 1 म्हणजे हा 6चा एक ग्रुप झाला तुमचा. पुन्हा 1 0 0 1 1 0 बरोबर. म्हणजे काय होईल तो प्रोसीड होतो. हा 0 जो आहे ना तो मागे चालला होतो. इकडे बघा किती भारी लॉजिक आहे. 0 1 1 0 0 1 आता हा 0 आहे ना तो बॅक साईडला चालला गेला शेवटी. म्हणजे हा तुमचा 1 1 आहे ना तो पुढे आला. मग 1 पुढे आला बरोबर. 0 जर मागे गेला तर 1 काय आला पुढे आला. मग तो इकडे आला. आता 0 0 1 1 0 गेला. आता पुन्हा आता हा 1 चालला गेला. ओके याच्यातनं जर पाहिलं आपण ओके याच्यामध्ये बघा मग हा 1 शेवटी स्टार्टिंगला. मग इकडे 1 आणि काय येईल पुढचा बघा बरं. इथं काय येईल आता जर इथं 1 आला इथं काय आला 1 आला 1 1 इथं काय आला 0 पुढचा काय येईल सांगा 0 येईल का 1 येईल. ओके थर्ड मध्ये 2 डिजिट येतील म्हणजे तेच ऑब्व्हियसली स्टार्टिंगला 1 येईल आणि शेवटी येईल. इथं 1 इथं काय येईल 0 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 1 1 0 1 0. पण एवढे लक्षात ठेवा मित्रांनो 6चे ग्रुप बनवा. 6चे ग्रुप बनवणार तर ते आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल. तो शेवटचा ग्रुपची काही गरज येणार नाही. ते येणारच आहे आपलं. क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही याला व्यवस्थित लिहून घ्या एक वेळेस पहा म्हणजे त्याला 6चे ग्रुप येतात किंवा 18. आता बघा इथं या क्वेश्चन मध्ये काय येतं जसं म्हटलेलं इथं 8 नंतर 18 किती वेळा येतात. 8 नंतर 18 किती वेळेस येतात तुम्ही पहा बरं. 8 नंतर 18 किती वेळेस येतो बघा. 1 झालं 8 18 पुन्हा बघा 2 8 18 3 8 18 ओके
4 5 6 7 दिसतंय? 7 दिसलं? ओके, हे बघा, हे 1, हे 2, 3, नंतर 4 दिसतंय? 4 नंतर हे तुमचं किती? 5 दिसलंय? 5 नंतर डायरेक्ट मोठा गॅप आहे, मग डायरेक्ट हा तुमचा 6 नंतर जर आपण पाहिलं इथं पण आहे बघा, हा 7 बघा, 8 18 झालं, 7 हा काय झाला आपला 8. आता 8 नंतर इकडे जर पाहिलं आपण, हे झालं तुमचं 9. आता 9 नंतर आहे का काही? पुन्हा एक वेळेस दाखवतो बघा, 1 8 818 क्लिअर आहे? इथं नाही आता कोणी. 2 बघा, 1 2 ठीक आहे, इथं काही होत नाही. 3 इथं काही आहे नाही. 4 हे बघा, अजून हे 1 आहे, 8 नंतर 18. 5 समजलं? 4 5 नंतर पुन्हा हा 6, मी लिहून देतोय त्यासाठी बघा ना. 4 5 8 नंतर 18 यायला पाहिजे, मध्ये कशी का कंडिशन असेल. 4 5 6 नंतर हे 7, हे 8, हे 9 आणि हे किती? 10. 1 2 3 4 हे पुन्हा 5 6 7 8 वरचा 8 9 आणि हे 10. टोटल आन्सर यायला पाहिजे 10. आता पुढचा क्वेश्चन सांगा. 7 14 21 या श्रेणीतील 8व्या क्रमांकाचे पद कोणतं? म्हणून त्यासाठी कशाचा पाठ पाहिला आपला? 7चा. ओके, चला मग. 7 2 14 7 3 21 7 8 56. किती सोपा क्वेश्चन आहे. चला, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय आला आपलं? 56. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. किती नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपला? 17 नंबरचा क्वेश्चन. 17 नंबरचा क्वेश्चन मध्ये जर आपल्याला विचारलं त्यांनी 7वं पद शोधा, बघा 1 गुणिला 5 5 5 गुणिला 5 25 25 गुणिला 5 125 125 गुणिला 5 करा. म्हणजे अशा पद्धतीने जर या श्रेणीचे 7वे पद, म्हणजे आता ऑलरेडी 1 भेटलंय, 2 भेटलंय, 3 भेटलंय, 4 भेटलंय, 5वं 6वं आणि 7वं काढायचं. खूप सोपं आहे. क्वेश्चन नंबर 18 पहा. आता क्वेश्चन नंबर 18चा आन्सर काय पाहू आपण. ठीक आहे, चला लवकर. क्वेश्चन नंबर 18 567 945 594 738 या गटाशी जुळणारे पद ओळखा. खूप भारी क्वेश्चन आहे. या गटाशी जुळणारं पद तुम्हाला ओळखायचंय, तर काय येईल ते सांगायचंय. हा आपल्याला एक असा वेगळा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी संबंध असतो, तो संबंध ओळखून आपल्याला आन्सर द्यायचा आहे. ओके, पहा मग आता 7 आणि 6 किती होतात आपले? 13. 13 आणि 5 किती आपले? 18. म्हणजे बघा याचं कॅल्क्युलेशन किती आलं? 18. 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, याचं बी कॅल्क्युलेशन 18 आलं. 5 आणि 4 9 आणि 9 किती झाले? 18, याचं बी कॅल्क्युलेशन 18 आलं. 7 आणि 3 10 आणि 8 18, याचं बी कॅल्क्युलेशन 18 आलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की या 4 ग्रुपमध्ये जे कॅल्क्युलेशन येतं 18, असा कुठला ग्रुप आहे त्याचं कॅल्क्युलेशन 18 येईल? सांगा आता कमेंटमध्ये. ओके, काय आन्सर आलं मग याचं? आपलं 6 93 6 9 3 या पद्धतीने याचं आन्सर आलेलं आहे. ओके, डन. आता हे 6 3 9 15 या शृंखलेतील 21वे पद शोधा. हे असे जे क्वेश्चन असतात, 2 6 18 54 या शृंखलेतील 8वे पद शोधा. ते SN N -2 माहिती आहे ना तुम्हाला, ते फॉर्म्युला मेथडने याला सॉल्व्ह करायचंय. ते क्वेश्चनची PDF मी तुम्हाला ग्रुपला टाकून देईल, तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करू यांना. जर तुम्हाला आले तर सॉल्व्ह करा, नाहीतर अदरवाईज मी तुम्हाला हे सर्व पद याच्या पुढची काही बघा, सर्व क्वेश्चन त्याच्यावरचे पुढचे हे बघा, पुढचे क्वेश्चन मग तशा पद्धतीने आपण त्याला टॅकल करू. ठीक आहे, चला आता थोडेसे आपण आयोगाच्या क्वेश्चन्सकडे जाऊ. आयोगाचे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत जे एक्झामला विचारले गेले होते. बघा, ASO मुख्य परीक्षेचा क्वेश्चन होता 26 50 82 170. ASO 2012चा क्वेश्चन आहे. सॉल्व्ह करून दाखवा. 26 50 82 170 मधली संख्या काय येईल सांग. 26 म्हणजे सिंपल आहे, म्हणजेच काय? 5चा वर्ग प्लस 1. 50 म्हणजे सिंपल आहे, 7चा वर्ग प्लस 1. 82 म्हणजे सिंपल आहे, 9चा वर्ग प्लस 1. 170 म्हणजे सिंपल आहे, 13चा वर्ग प्लस 1. म्हणजेच काय? 5 7 9. पुढचा काय येईल? 11. 11चा वर्ग किती असतो? 121 प्लस 1 122. म्हणजे आपला आन्सर काय येईल? फर्स्ट आन्सर येईल. या असाच एक आयोगाचा क्वेश्चन आहे. 4 गट क पूर्व परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे, लेटेस्ट क्वेश्चन आहे. 4 13 38 क्वेश्चन मार्क 168 289 458. बघा 4 13 38, 4 आणि 13 मध्ये जर गॅप पाहिला, कितीचा गॅप आहे तुमचा? 7चा गॅप आहे. ओके, 7चा नाही, आपला कितीचा गॅप येईल? तो
6 आणि 3 9चा गॅप आहे. पुढचा 38 आणि 13चा गॅप पहा बरं कितीचा आहे. 38 आणि 13चा गॅप कितीचा गॅप येईल तुमचा, हा 25चा गॅप आहे. बरोबर, ओके. 9 25. नेक्स्ट पुढचा गॅप पहा. 38 आणि मग अशी कुठली संख्या आहे, 9 म्हणजे 3चा वर्ग आणि 25 म्हणजे 5चा वर्ग. पुढचा मे बी तुमचा 7चा वर्ग येतोय का 49. पहा बरं, म्हणजे 38 प्लस 49. मग तुमचे किती होऊन जातील, तुमचे 8 9 17 7 4 1 किती होऊन जातील 87. म्हणजेच मला सांगायचं तात्पर्य हे, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग येईल. पुढचा कशाचा वर्ग येईल, 7चा वर्ग. 7चा वर्ग काय 49 ऍड केला. मग तसंच 87 मध्ये जर आता हा 3चा वर्ग झाला, 5चा झाला, 7चा झाला, पुढचा कशाचा येईल 9चा वर्ग. आता 9चा वर्ग किती येतो आपला 81. मग तशा पद्धतीने जर आपण 87 मध्ये 81 ऍड केले मित्रांनो, 7 आणि 1 8 झाले, 8 आणि 8 किती झाले 16, म्हणजे आपलं 168 बरोबर आला की नाही. म्हणजे हा क्वेश्चन कसा माहित पडला का तुम्हाला, की याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर ऍड होतोय, पण तो स्क्वेअर कशाचा ऍड होतो तेही बघून घ्या. 3 5 7 9, पुढचा काय येईल 11, पाहायचा 11चा पाहून घ्या. आता 168 मध्ये 168 मध्ये 11चा वर्ग किती असतो आपला 121. बघा 1 आणि 1 किती झाले 2, 6 आणि 2 किती झाले 8, आणि हे किती झाले तुमचे, हे नाही आपलं काय लिहिलं आपण 168 ना. हा हे बघा 168, 8 आणि 1 किती झाले आपले 9, बरोबर आहे. 6 आणि 2 8 आणि 1 आणि 1 किती 2, बघा 289 झालं. म्हणजे सिंपल तरीका आहे मित्रांनो, 3चा वर्ग 5चा वर्ग 7चा वर्ग 9चा वर्ग, पुढे कशा जाईल 10चा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला याला टॅकल करायचं होतं. म्हणून काय पाठ पाहिजे, मी बोललो तुम्हाला वर्ग गॅप वरून. मी बघा कसं लॉजिक लावलं माहितीये का, जेव्हा यांचा गॅप मी काढला की त्याला 9, यांचा 25, मला लॉजिक लागून गेलं की हे स्क्वेअरचा गॅप आहे. पण तो स्क्वेअरचा गॅप पण कशाचा आहे, विषम संख्यांचा वर्गांचा गॅप आहे. कशाचा, विषम संख्यांच्या वर्गांचा गॅप. क्लिअर. म्हणून आन्सर काय आलं मग 87. चला गट क पूर्व परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे बघा. 3 दून 6 प्लस 1 7, 7 दून 14 प्लस 1 15, 15 दून 30, 30 प्लस 1 31, 31 दून 62, 62 प्लस 1 किती 63. सो आपला आन्सर काय येईल 63, जे सगळ्यात शेवटी दिलेलं आहे 63. क्लिअर आहे. म्हणजेच काय होतं 63, समजलं. म्हणजे इंटू 2 + 1 असं लॉजिक लावायचं होतं. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. हा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. हा क्यूब काय, क्यूब आणि याच्याशी संबंधित आहेत. कशाशी, नंबरशी संबंधित. खूप छान क्वेश्चन आहे. 49 13. आता 49 हा कशाचा असतो माहिती आहे सर्वांना, 17चा क्यूब आहे. 21 97 कशाचा आहे, हा कशाचा आहे माहिती आहे सर्वांना, 9चा आहे. 9चा क्यूब आहे. जसं 11चा आणि नंतर 12चा 17 28. ओके, तसं हा कशाचा आहे आपला सांगा 13चा. मग आता 13चा क्यूब आहे. 17 13 9. आता यांच्यात जर पाहिला आपण गॅप कितीचा आहे, हा तुमचा 4चा गॅप आहे. बरोबर, हा पण कशाचा गॅप आहे 4चा. पुढचा जर गॅप पाहिला आपण कशाचा 4चा. 9 मधनं 4 गेले किती 5, 5चा काय 125 5. तुमचा आन्सर काय येणार आहे 4 नंबरचा आन्सर. आता हे आन्सर जरी तुम्हाला काढता नाही आलं असतं तरी तुम्हाला समजलं असतं. मला एक सांगा 7चा 215 येतो का, 5चा 325 होतो का, 7चा 225 होतो का. जरी असं नाही तर असं आन्सर तुम्ही काढू शकले असते. म्हणजेच काय 5चा क्यूब काय येतो 125. म्हणजे तुम्हाला अशी संख्या शोधली ज्याचे क्यूब माहित पाहते. म्हणून मी बोललो ना स्क्वेअर क्यूब. बघा ना कुठल्या एक्झामला विचारलाय तुम्ही पाहिलं, पाहू शकता. एक्झामचा क्वेश्चन विचारलेला आहे तो. ओके, म्हणजे हा प्रश्न संच सराव प्रश्न मधला होता. चला ते पण क्वेश्चन आपण पाहणारच आहेत. आयोगाचा क्वेश्चन पाहू आपण इकडे. अजून हा एक झाला, हा पाहिला आपण. ओके, पुढचा क्वेश्चन सांगा. गट क पूर्व परीक्षा 2022चा क्वेश्चन आहे. खूप सिंपल क्वेश्चन होता. आन्सर जरी दिसतंय तरी लॉजिक सांगता यायला पाहिजे तुम्हाला. लॉजिक पण मॅटर करणार आहे. ओके, 1चा गॅप आहे, 4चा गॅप आहे, 9चा गॅप आहे. ओके, 9चा गॅप आहे. नंतर कशाचा येईल 16चा. म्हणजे 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग. पुढचा कशाचा वर्ग येईल सांगा 5चा वर्ग येईल ना. आता 5चा वर्ग काय असतो आपला 25. आता 25 मग 62 प्लस 25 करा बरं 7 आणि काय 8 87. ऑप्शन नंबर बघा 2 आला का नाही. जरी ते एक्सप्लेन नाही केलंय तरी तुम्हाला काढता यायला पाहिजे. मग आन्सर काय आलं आपलं 87. समजलं सर्वांना. म्हणजे 87 आन्सर कसं आलं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यासाठी गॅप मॅटर करतो. गॅप काढून बघायचा आणि मग त्याला शोधायचं की हा कशाचा गॅप आहे. क्लिअर. चलो हा पण एक क्वेश्चन झाला. वरचा क्वेश्चन पाहू आपण आता. हा 3 9 6 15 45 30 75. 3 9 6 15 45 30 75.
आता याच्यात जर आपण पाहिलं लॉजिक, ओके, म्हणजे इंटू 5 आहे, ओके, म्हणजे त्याच्यात काय होऊ शकतं लॉजिक तुमचं, की तुम्ही जर या मालिकेला जर पाहिलं 3 नंतर याच्यात किती झाले आपल्या ॲड 6, म्हणजे 6 आणि 3 किती झाले आपले 9. हे बघा लॉजिक कसं आहे भारी. 30 आणि 15 किती झाले 45. सो आपल्याला आता शोधायचे पुढची संख्या काय येईल. ओके, जर तुम्हाला ऑप्शन दिसत नसेल तर मी अजून एक छोटासा चेंज करून देतो. हां, आता बघा ऑप्शन. आणि दुसरी मेथड पण ही आहे अजून, की 3×5 15. ओके, मग 15 गुणिला काय 5 75. सो ती पण एक मेथड आहे तुमच्याकडे. 9 आणि 6 पण तुमचे किती होतात 15. ओके, नंतर इकडे जर पाहिलं तुम्ही, म्हणजे या पद्धतीने आपल्याला आन्सर काढायचं आहे. समजलं लॉजिक कसं आहे. म्हणजे जसं 3 आणि 6 9 येतं. ओके, म्हणजे याच्याने एवढे लक्षात ठेवा की तुम्हाला हे फक्त पहिल्या आणि तिसऱ्या लॉजिकचं आहे. इकडे 30 आणि 15 म्हणजे काय झालं आपला, हे झालं 45. मग आता आपल्याला यांच्यामध्ये पण एक कॅल्क्युलेशन येणार आहे. जसं 3×5 15, 15×5 75. पाहू आपण आता याचं बी आन्सर पाहू शकतात. याचं पण एक लॉजिक एक्सप्लेन केलेलं इथं. हे बघा 3×5 15 हे झालं, आणि 6×5 30, मग 45 5 किती झाला तुमचं 225. म्हणजे अल्टरनेट बेसिसला या 2 अक्षरांना सोडलं 3×5 15 झाले, पुन्हा या 2 अक्षरांना सोडलं 15×5 75, किंवा या 2 अक्षरांना सोडलं 6×5 30, म्हणजे काय 2 अक्षरांना 9×5 45, 6×5 30, प्रत्येकाला 15×5 75. मग आता 45 गुणिला 5 किती झाले आपले 225. म्हणजे सांगायचं तात्पर्य 2 डिजिटला सोडून जे पण इंटू करणार त्याला काय करायचंय 5 ने मल्टिप्लाय करायचंय. जेवढे तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करणार तर तेवढंच काय आन्सर येणार होतं आपलं, त्या पद्धतीने 225. क्लिअर आहे पिक्चर सर्वांना. काही अवघड क्वेश्चन होता, फक्त त्याला समजायचंय तुम्हाला की आपल्याला याच्यात गॅप कॅल्क्युलेशन करून पुढे पुढे प्रोसीड करायचा होता. क्लिअर आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन आजचा. 1 1 2 3 5 8 13 क्वेश्चन मार्क आणि 34. बघा एक्सप्लेन करतो. 1 आणि 1 किती, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 2 आणि 3 5, 3 आणि 5 8, 5 आणि 8 13, 13 आणि 8 किती मग 21, आणि 21 आणि 13 किती मित्रांनो 34. अशा पद्धतीने तुम्हाला जो मधला डिजिट येणार होता काय येणार होता आपला 21. सो अशाच पद्धतीने ही PDF तुम्हाला मी टेलिग्रामला टाकून देईल किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकून देईल. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहे, सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. क्लिअर आहे. चलो ऑल द बेस्ट. भेटू उद्या जमलं तर आपलं सेशन असेल किंवा दुसरं काही सब्जेक्ट असेल मी तुम्हाला तसं इन्फॉर्म करतो. म्हणून आता हे जे काही रिव्हिजन लेक्चर चालू आहेत चुकूनही मिस करू नका. खूप काही गोष्टींची तुमची तयारी होणार आहे. कंबाईन पॉईंट ऑफ व्ह्यूने आज आलेलं आहे, काही ना काही लवकरात लवकर ऍड येण्याचे चान्सेस आहेत. ओके, आणि आपल्या कम्युनिटी जे चॅनल आहे याचं व्हॉट्सअप चॅनलला पण मी ऍड टाकलेलं आहे. कुठल्या पदाच्या किती जागा राहणार आहेत, म्हणजे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर ऍड येण्याचे आता चान्सेस आहेत, कारण की ऑलरेडी खूप जणांनी पत्र पाठवलंय आणि खूप लेट झालेली ऍड. म्हणून आपण आपला सतर्क राहा, आपला अभ्यास चालू ठेवा. जर तुम्ही अभ्यासामध्ये कुठला खंड पाडला तर नुकसान तुमचं आहे, त्यांचं नाहीये. म्हणून अभ्यासाचा प्रवास राहा, प्रॅक्टिस करा, PYQ जास्त सॉल्व्ह करा. जे पण प्रश्नपत्रिकांचा संच असेल ते पण तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करा. चला ऑल द बेस्ट सर्वांना.